एमआयएमला 6 जागा मिळालेल्या आहेत। सपाला 2, समाजवादी पक्षाला, राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत। मुंबईमध्ये भाजपने मात्र आतापर्यंत 49 उमेदवार आपले विजयी करून मिळवलेले आहेत। मुंबईमध्ये भाजपचे आतापर्यंत 49 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची अपडेट, शिंदेच्या शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। वरचे आपण कल पाहतोय, भाजपला 100 जागांचा कल मिळालाय, शिवसेनेला 28। मात्र आता जे आपण पाहतोय ते निकाल आहेत। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 41 तर मनसेचे 4 नगरसेवक निवडून आलेत। एमआयएमला 6, सपा आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 अशा जागा मिळालेल्या आहेत। विजयी झालेले आहेत त्यांचे उमेदवार। मुंबईमध्ये 227 पैकी 133 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत। 227 पैकी 133 जागांमध्ये 49 जागांवरती सर्वाधिक भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्या पाठोपाठ आहे शिंदेची शिवसेना, महायुतीमधला जो पक्ष आहे ते 16 उमेदवार शिंदेच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। तर आपण आकडेवारीत पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला 41 जागा मिळालेल्या आहेत, भाजपला 49, मनसेचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत। एमआयएमला 6, सपाला 2 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेमधल्या ज्या 227 जागा आहेत त्यापैकी 133 जागांचे निकाल हाती आले। त्यात भाजपचे आतापर्यंत 49 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्या पाठोपाठ आकडेवारीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 41 आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे त्याच्या खालोखाल 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर ठाकरे बंधूंची जी युती आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेला 41 आणि मनसेला 4 जागी विजय प्राप्त झालेला आहे। तर दुसरीकडे एमआयएमला 6 जागा मिळाल्या आहेत, समाजवादी पक्षाला 2, राष्ट्रवादीचे देखील 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे अर्थातच हे जे विजयी उमेदवार आहेत त्या सगळ्यांकडून आपापल्या कार्यालयामध्ये मोठा जल्लोष केला जातोय। भाजप कार्यकर्त्यांनी या निकालानंतर आता ठाकरेंना चांगलंच डिवचलंय, ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला असं म्हणतंय भाजप। भाजपला टार्गेट केलं गेलं, एकमेकांवरती टीका झाली, धुरंधर देवेंद्र फडणवीसच आहेत असं देखील भाजप म्हणतात। नंदकिशोर गावडे आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। नंदकिशोर, भाजपला अभूतपूर्व यश मिळालंय, ठाकरेंनी एक नॅरेटिव्ह सेट केला, मराठी माणसाला दूर करण्याचा प्रयत्न करतोय भाजप असं केलं, पण मुंबईकरांनी भाजपलाच निवडलंय। त्यामुळे ठाकरे ब्रँडचा बँड वाजला अशा पद्धतीत, अशा शब्दात भाजपनं ठाकरेंना डिवचलंय। नक्कीच एकंदरीत थोड्याच वेळात मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस ते या ठिकाणी भाजपचं जे राज्याचं मुख्यालय त्या ठिकाणी येतील आणि विजय जल्लोष जो आहे तो साजरा करतील। त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर दुपारपासूनच जर टप्प्याटप्प्याने जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, नेते जे आहेत ते या ठिकाणी येत असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर समोरच्या, माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की समोरच्या टप्प्यात काही कार्यकर्ते बसलेले होते, त्यांनी या आशयाचं संपूर्ण जे बॅनर जे आहेत, पोस्टर बॅनर जे आहेत ते घेऊन या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत धुरंधर देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीच्या आशयाचे संपूर्ण बॅनर जे होते ते त्यांच्या हातात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाकरे ब्रँडचा खरं तर बँड वाजवला अशा पद्धतीचे सुद्धा संपूर्ण जे बॅनर होते ते आपल्याला पाहायला मिळत होते। समोर ज्या ठिकाणी मोठा आपण बॅनर बघतो त्या ठिकाणी आता भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई घेणार निश्वास, मुंबईकरांचे सेवक हेच मुंबईचे नगरसेवक अशा आशयाचा सुद्धा मोठा जो बॅनर आहे तो समोर लागलेला आपल्याला पाहायला मिळत होता। थोड्या दिवसांपूर्वी पाहायला गेलं तर शिवसेना भवनच्या समोर ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे जे बॅनर होते ते खरं तर लागलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि आता जो मुंबईचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा पद्धतीचे जे आशयाचे बॅनर जे आहेत ते समोर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर अजूनही मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते येत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्री जर पाहायला गेलं तर मंगलप्रभात लोढा जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात, पंकजा मुंडे जे आहेत त्या आलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात। थोड्याच वेळात रवींद्र चव्हाण जे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते या ठिकाणी येतील। मोठी फटाक्यांची आतिषबाजी करत या संपूर्ण परिसरात होत असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे। बँड जो आहे तो खरं तर इथे वाजवला जाणार आहे। त्याच पद्धतीने जर पाहायला गेलं तर मोठी लोकांचं जी गर्दी आहे ती खरं तर या परिसरात होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सकाळपासूनच या संपूर्ण कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी येत असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र आता थोड्याच वेळात जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत
आहे ते या ठिकाणी येतील आणि मोठा विजयोत्सव जो आहे तो खरं तर या ठिकाणी साजरा केला जाईल। त्याचबरोबर जे ढोल ताशे जे आपण बघतोय समोरच्या फ्रेममध्ये ढोल ताशे जे आहेत ते खरं तर वाजवले जाईल। थोड्याच वेळापूर्वी जर पाहायला गेलं तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला मिळत होती। पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळत होती। त्यामुळे हा निकाल जो आहे एकीकडे भाजपचा जल्लोष आणि हा दुसरीकडे सुरू आहे तो काँग्रेसचा जल्लोष आपण पाहतोय। कोल्हापूरमधली दृश्य आहेत। कोल्हापुरात महायुती विरुद्ध एकटे सतेज पाटील अशी लढत होती आणि त्यात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खूप चांगला आकडा गाठलेला आहे आणि त्याच निमित्तानं काँग्रेस कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात मोठा जल्लोष पाहतोय। ही भाजपची दृश्य आपण पाहतोय। भाजपचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार केला जातोय। भाजपचे कार्यकर्ते अतिशय उत्साहात आहेत। कोल्हापूरमधले हे दृश्य महाडिक गट भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी युती तिकडे आणि त्यांनी निवडणूक लढवली, बहुमत मिळवलं आणि त्याच निमित्तानं सुरू असलेला हा जल्लोष। तर पुण्यात आता मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। पुण्यातली अपडेट आपण पाहतोय। महापालिकेचा निकाल आपण पाहतोय। पुण्यामध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। प्रचारार्थ राज ठाकरे स्वतः पुण्यात गेले होते, उमेदवारांशी चर्चा केली होती, नागरिकांशी संवाद साधला होता। मात्र पुण्यात मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। पुन्हा मुंबईत येऊया। मुंबईतील प्रभाग 199 मधील मतमोजणी अखेर सुरू झालेली आहे। पहिल्या फेरीमध्ये किशोरी पेडणेकर 1000 मतांनी आघाडीवर आहेत। 199 हा प्रभाग ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या 1000 मतांनी आघाडीवर आहेत। मुंबईमधला प्रभाग क्रमांक 199 किशोरी पेडणेकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। 1000 मतांनी त्या आघाडीवर आहेत। त्याचबरोबर आता मुंबईमधला प्रभाग क्रमांक 199 मधला निकाल आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत। नवी मुंबईमध्ये दुसरीकडे मनसेनं खातं उघडलंय। नवी मुंबईमध्ये जाऊया। मनसेनं खातं उघडलंय। मनसेचा उमेदवार विजयी झालाय। अभिजित देसाई प्रभाग 22 मधून विजयी झाल्याची माहिती। मनसेचे अभिजित देसाई प्रभाग 22 मधून विजयी झालेले आहेत। पुन्हा जाऊया आपण पुण्यामध्ये। पुण्यात मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। पुण्यात मनसेचे जे उमेदवार आहेत त्यांचा पराभव झाला असेल। पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा पराभव झालाय। मनसेचे शहराध्यक्ष प्रचंड तिकडे त्यांचं काम असतं, त्यांचं प्रोत्साहन आहे तिकडे, मात्र पुण्यात त्यांचा पराभव झाल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय। पुण्यामधले मनसेचे शहराध्यक्ष ते आहेत साईनाथ बाबर यांचा महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे। त्यामुळे अर्थातच पुण्यात मनसेला प्रचंड मोठा धक्का बसलाय। धुळ्यात जाऊया। धुळे महापालिकेवरती भाजपने एक हाती सत्ता मिळवलेली आहे। धुळेमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेत। गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा देखील 51 जागांवरती भाजपनं विजय मिळवलाय। धुळ्यामधले अपडेट्स त्यानंतर MIMने 10 जागा जिंकत दुसरा क्रमांक मिळवलेला आहे। भाजप पाठोपाठ 10 जागा मिळवत MIM दुसरा पक्ष ठरलाय। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा मात्र धुळ्यामध्ये सुपडा साफ झालेला आहे। धुळे महानगरपालिकेवरती भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे आणि काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना तिथून गायब झाली आहे। भाजपने 51 जागांवरती विजय मिळवलाय। त्या पाठोपाठ MIM हा पक्ष 10 जागा जिंकत दुसऱ्या स्थानी पोहोचलेला आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय भाजप आणि MIMला जागा मिळालेल्या असल्या तरी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय। मुंबईमध्ये या प्रभाग 170 मध्ये राष्ट्रवादीच्या बुशरा मलिक विजयी झालेल्या आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार बुशरा मलिक या नवाब मलिक आणि कॅप्टन मलिक यांच्या सून आहेत। बुशरा मलिक यांचा विजय झालेला आहे। प्रभाग 170 मध्ये राष्ट्रवादीच्या बुशरा मलिक यांनी विजय प्राप्त केलेला आहे। त्या नगरसेविका झाल्यात। बुशरा मलिक या नवाब मलिक आणि कप्तान मलिक यांच्या सून आहेत। या बुशरा मलिक यांचा आता विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 170 मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार बुशरा मलिक यांनी विजय प्राप्त केला आहे। तर त्या नगरसेविका झालेल्या आहेत।